श्री शंकर महाराज अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले सत्वपुरुष। त्यांची समाधी पुणे येथे सातारा रस्त्यावर धनकवटी भागात आहे। नमस्कार बांधवांनो, आज आपण शंकर महाराज कोण होते, त्यांचा जन्म कसा झाला आणि त्यांचा पूर्व इतिहास याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यांनीच पुढे एकदा म्हटले होते, आम्ही कैलासाहून आलो। नावही शंकर, ते खरोखरच शिवाचे वैराग्य संपन्न वंशावर असावेत। नाशिक जिल्ह्यात अंतापूर नावाचे गाव आहे। तिथे कुणी चिमणाजी नावाचे गृहस्थ राहत होते। पोटी मूलबाळ नव्हते। ते शिवाचे भक्त होते। एकदा त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला, रानात जा, तुला बाळ मिळेल, घेऊन ये। ते त्या दृष्टांताप्रमाणे रानात गेले। तिथे त्यांना हा 2 वर्षाचा बाळ मिळाला। शंकराचा प्रसाद म्हणून त्याचे नाव शंकर ठेवले। शंकर या माता पित्याजवळ काही वर्षे राहिला। नंतर या बाळाने माता पित्यांनाच आशीर्वाद दिला, तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल। आशीर्वाद देऊन शंकर घराबाहेर पडला। नाम नाही, रूप नाही, एक स्थान नाही। श्री शंकर महाराजांना नेमके एक नाव नाही, ते अनेक नावाने वावरत। शंकर या नावाप्रमाणे सुपड्या, कुंवरस्वामी, गौरीशंकर अशा नावांनीही ते ओळखले जात होते। ही नावे कळलीच एवढंच, आणखी काही नावांनी ते वावरत असावेत। नाव जसे एक नाही तसे त्यांचे रूपही काही ठिकाणी त्यांचा उल्लेख अष्टावक्र असाही केलेला आढळतो। डोळे मोठे होते, ते अजून बाहू होते। त्यांची गुडघे वर करून बसण्याची पद्धत होती। हे असे रूप वेगळ्या अर्थाने बहुरूपीच। ते कधी एका स्थानीही नसत। त्रिवेणी संगम, सोलापूर, अक्कलकोट, त्र्यंबकेश्वर, नाशिक, नगर, पुणे, हैदराबाद, तुळजापूर, औदुंबर अशा स्थानी त्यांची भटकंती असायची। सांगितले एवढे स्थाने असतील असेही नाही। म्हणजे शंकर महाराजांचे नाव, रूप, स्थान सांगणे कठीणच आहे, कारण खऱ्या अर्थाने ते वैराग्य संपन्न होते, म्हणूनच शंकरजी होते। श्री शंकर महाराज योगीराज होते। यांचा अनेकांनी अनेक प्रकारे प्रत्यय घेतला आहे। ते स्वतः मात्र नेहमी म्हणत, सिद्धीच्या मागे लागू नका, पण त्यांनी आपले योग सामर्थ्य कळत नकळत अनेकांच्या प्रत्ययाला आणून दिले। काहींना सिद्धी हवी असते, ती प्रसिद्धीसाठी त्याने नावलौकिक वाढतो, धनदौलत मिळते, शिष्य परिवार वाढतो। म्हणून श्री शंकर महाराज म्हणत, सिद्धीच्या मागे लागू नये। त्यांना स्वतःला सिद्धी प्राप्त होत्या, पण त्यांनी धन दौलत, नावलौकिक वा शिष्य परिवारादी उपाधी मागे लावून घेतल्या नाहीत। ते स्वतः खऱ्या अर्थाने सिद्धीच्या मागे लागले नाहीत, पण शंकर महाराज अलौकिक पुरुष होत हे चिक्कीच विधानांनाही मान्य होते। आचार्य अत्रे, न्यायरत्न विनोद यांच्यासारखे प्रकांड पंडित शंकर महाराजांना मानित। हे विद्वान त्यांची योग्यता जाणून होते। ते म्हणत, मला जाती धर्म काही नाही। ते स्वतः खरोखरच सर्वांशी समभावाने वागत। त्यामुळे स्वतःकडे मुसलमानही येत। एका मुसलमानाने त्यांना आपली काही अडचण सांगितली। शंकर महाराजांनी त्यांना काय सांगावे, अरे तू नमाज पढत नाहीस, नमाज पढत जा, तुझी अडचण दूर होईल। ते काय शिकले होते कुणास ठाऊक, पण काही दीडशहाण्या विद्वानांना त्यांनी अखिलीत इंग्रजीतून उत्तरे दिली। त्यांना इंग्रजीचे ज्ञान असे नि कुठे आले कुणास ठाऊक। श्री शंकर महाराजांची पारमार्थिक वैराग्य संपन्न मूर्ती केवढ्या उच्च भूमिकेवर होती, ते त्यांच्या एका सहज उद्गारातून मिळते। ते म्हणाले होते, मला काही कमी नाही, कारण मला कमवण्यासारखे काही नाही आणि माझ्याजवळ काही गमवण्यासारखे काही नाही। शंकर महाराज नेहमी म्हणायचे, सुखशांती हवी असेल तर इच्छा, ईर्ष्या, असूया, महत्वाकांक्षा, हावरेपणा सोडून दिल्याने अहंकाराने सतत अस्थिर होण्याचे मन स्थिर होईल। सामाजिक, धार्मिक, नैतिक अस्थिरता गुरूंमुळे प्राप्त होते, पण ते अस्थिरता
विसरून लोक केवळ लौकिक सुखामागे लागल्याने सत्यनीती हा धर्म होण्याऐवजी पैसा हा धर्म झाला आहे. गुरुस ईश्वर मानून त्यांचे अस्थिरता जपली पाहिजे. गुरु व देव याविषयी उत्कट प्रेम व दृढ श्रद्धा असायला पाहिजे. जे गुरुला ईश्वर मानून दृढ श्रद्धेने भजतात त्याचाच गुरुकृपेने उद्गार होतो असेही शंकर महाराज म्हणतात. देव सर्वव्यापी आहे असे लोक मानतात, पण जे बोलतात ते आचरणात आणत नाही. प्रथम आत्मबोध करावा तरच आत्मसाक्षात्कार घडून येईल. साधनामार्फत अपेक्षा आणि पूर्ती महत्वाची असते, पण त्यासाठी विश्वास व श्रद्धा हवी. स्वार्थीपणाचा बाजार भरला आहे, त्यातूनच अपेक्षा वाढतात. स्वार्थासाठी मित्राला मदत, कीर्तीसाठी दानधर्म, कौतुकासाठी देणगी, मग या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की लगेच राग येतो. तोच मुळी आत्मकल्याणाचा आड येतो. आशा, इच्छा, हव्यास, वित्त याची हाव कधीच संपत नाही. मग त्यापोटी दुःख वेदना होणारच. बोटीतून प्रवास म्हटला की बोट हलणारच. मूल हवे तर प्रस्तुतीचा त्रास सोसायलाच पाहिजे. शरीर म्हटले की व्याधी आलीच. जे आत्मदर्शन प्राप्ती करून घेतात त्यांना जन्म मृत्यू नसतो. आम्ही कैलास रहिवासी शंकर आहोत. लोकांना देव समजून सांगण्यासाठी इथे आलो आहोत. मनुष्य जन्म असे तोवरच हे समजून घ्या. आत्मकल्याण करून जा, जीवनाचे सार्थक करा. अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ यांना शंकर महाराज आपले गुरु मानत होते. ते भक्तांना स्वामी सेवा जप करावयास लावत. सोलापूर येथील शुभराय मठ, त्र्यंबकेश्वर येथील रामभाऊ उर्फ रामचंद्र अकोलकर यांचे घर, अहमदनगर येथील डॉक्टर धनेश्वर नारायणराव राजहंस बालगंधर्व, प्रल्हाद केशव अत्रे अशा अनेक प्रसिद्ध व्यक्ती महाराजांचे भक्त होऊन गेले. त्या भक्त परिवारातील अनेकांनी सद्गुरू शंकर महाराज यांबद्दल आपल्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. महाराजांच्या शब्दात, माझी जात धर्म पंथ कोणता हे शोधू नका. माझ्या बाह्यरूपाला पाहून तर्कवितर्क करू नका. सर्वांशी प्रेमाने वागा. सिद्धीचे चमत्कार करणारे आपले कर्म बदलणारे नसतात, अशी शिकवण त्यांची भक्तांसाठी असते. महाराजांनी भक्तांचे गर्वहरण करण्यासाठी किंवा परीक्षा बघण्यासाठी चमत्कार केले, परंतु सगळ्यांनी त्यांच्या नादी लागू नये असेही स्पष्ट केले. भक्तांना संकटातून सोडवून ज्ञानमार्ग दाखवणारे पूज्य शंकर महाराज यांनी वैशाख शुद्ध अष्टमी 26 एप्रिल 1947 रोजी पुणे येथील घनकवटी भागात पद्मावती येथे समाधी घेतली. सद्गुरू शंकर महाराजांनी भक्तांना त्या त्या भागात दर्शन दिले. तिथे आता मंदिरे आहेत व सर्व ठिकाणी वैशाख शुद्ध अष्टमीला समाधी उत्सव साजरा होतो. आजही भक्तांना दृष्टांत देणारे व हाकेस धावणारे श्री शंकर महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव आजही साजरा केला जातो. पुण्याच्या कात्रज घाटापूर्वी व धनकवटी भागात रस्त्यालगतच श्री शंकर महाराज यांचे समाधी मंदिर असून हे स्थान लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. सद्गुरू शंकर महाराज म्हणत असत की मी माझा गुरु वेगळा नाही, श्री स्वामी समर्थ हा माझा गुरुचा जप आहे. त्यांचे नाव घेतले की मला ते पोहोचते. जो खुद को जानता है वही मुझे पहचानता है, हे त्यांचे वचन. स्वामी समर्थांना सद्गुरू शंकर महाराज मालक म्हणत असत. सद्गुरू श्री शंकर महाराज म्हणायचे, त्या उदबत्तीच्या किंवा सिगरेटच्या धुरातून मी त्रैलोक्याहून भटकून येतो. धुराच्या लहरी तरंगत विश्वंभर संचार करीत असत. श्री शंकर महाराज विश्वंभर संचार करत असतात. आज देशात सर्वत्र आणि विदेशातही कित्येक भक्त साधक श्री शंकर महाराजांचं प्रत्यक्ष अनुभव दर्शन घेत असतात. सिगरेटचा धूर किंवा सुगंध अनुभव असतात. मी तुमच्या बरोबर 24 तास आहे या त्यांच्या वचनाचा ते अनुभव देत असतात. आपली श्रद्धा, आपला भाव महत्वाचा.